दरम्यान अशोक मोहितेला मारहाण केली त्या वेल्डिंगच्या दुकानातील साहित्य फॉरेन्सिक टीमनं ताब्यात घेतलेलं आहे। या ठिकाणावरून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। होमगार्ड असलेल्या अशोक मोहिते याला ज्या ठिकाणी मारहाण झाली होती ते हेच ठिकाण आहे ज्या रॉडनी खरं तर लोखंडी रॉडनी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांनी मारहाण केली होती। ते सगळं साहित्य पोलिसांकडून जप्त होतं आणि विशेषतः फॉरेन्सिक टीम ही घटनास्थळी पोहोचली आहे, कारण त्याच्या डोक्यामध्ये जे वार झालेले आहेत ते अगदी तीक्ष्ण हत्याराचे होते। तर ते वार या रॉडनी झालेले आहेत, जे लोखंडी रॉडसुद्धा आता पोलीस तपासत आहेत आणि धारूर पोलीस या ठिकाणी पोहोचले ज्या ठिकाणी ही घटना घडली होती। याच ठिकाणी हे तिघेजण एकत्र बसले होते। अशा प्रकारचं साहित्य जे मारहाणीसाठी वापरण्यात आलं होतं ते साहित्य फॉरेन्सिक टीमकडून ताब्यात घेतलं जातं आहे, तपासलं जात आहे आणि यातून नेमकं कसं कृत्य केलं, कुणी केलं याचा तपास पोलीस करत आहेत। मात्र सकाळपासूनच म्हणजे काल दुपारी ही घटना घडली, त्यानंतर अशोक मोहिते यांच्या मारहाणी प्रकरणी दोघा जणांवरती धारूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झालेत। अद्याप हे दोन्ही आरोपी फरार आहेत। मात्र ज्या ठिकाणी घटना घडली आहे त्या ठिकाणचे पुरावे गोळा करण्याचं काम सध्या धारूर पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन प्रमोद जोशीसह गोविंद शेळके, एबीपी माझा बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।